या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे हे 6वी आणि 7वीचे विद्यार्थी आहे आणि निसर्गरम्य अशा आकाशामध्ये ढग आलेले आहेत छान। आणि हे ढग कसे तयार होतात, या ढगांचं कुतूहल विद्यार्थ्यांना कसं वाटते, ढगामध्ये तयार होणारे वेगवेगळे आकार आणि त्याबद्दल थोडंसं मुलांना आपण विचारूया की हे ढग कसे तयार होतात। चला सांगा, ढग कसे तयार होतात? अच्छा, व्हेरी गुड। म्हणजे काय होते की समुद्रातली किंवा नदी नाल्यातली जी वाफ पाणी आहे ते सूर्याच्या उष्णतेमुळे पाणी तापतं, त्या पाण्याची वाफ तयार होते आणि वाफ ही कशी असते, हलकी असते आणि हलकी असल्यामुळे त्या ठिकाणी काय होते, ती काय होते, हां त्याचे ढगामध्ये रूपांतर होते है ना। हळूहळू हळूहळू वर जाते, वर गेलं की त्याचे ढग तयार होतात आणि ते ढग तयार झाल्यानंतर जसं आता आपल्याला या ठिकाणी आकाशामध्ये दिसत आहे, हे खूप सारे ढग आले जवळ। मग आता हे ढग काय होतात, जेव्हा आता वातावरण थंड आहे, थंड असल्यामुळे हे ढग आता जे गरम वाफेचे झालेले होते ते आता काय होईल, थंड होईल, म्हणजे पाण्याचे ढग तयार होईल। आणि हे ढगांची ज्यावेळेस दाटी होते, जेव्हा हे ढग एकमेकांवर आदळतात है की नाही, त्यावेळेस काय होतो, पाऊस पडतो। आणि पाऊस पडल्यावर किती छान वाटतं की आपल्याला, वाटतं की नाही। तर अशा प्रकारे हे बघा किती सुंदर असं दिसत आहे बघा रे, बघा। आणि खूप असे वेगवेगळे आकार आपल्याला दिसत आहे। अशा प्रकारे मुलांना काहीतरी नाविन्यपूर्ण असं आपण शिकवून, आवडलं की नाही तुम्हाला? मग सगळ्यांना कळेल ना आता ढग कसं येते, पाऊस कसा पडतो, कळलं ना?